मग डिप्रेशनचा जेव्हा अतिरेक होईल तेव्हा तुम्हाला स्क्रिझोफेनिया म्हणून एक आजार आहे, मानसिक आजार, ते आजार तुम्हाला पकडले जाईल. स्क्रिझोफेनिया व्यक्तीचा आजार काय होतं, मल्टिपल डिसऑर्डर पर्सन होतो. मग जोपर्यंत तुम्ही मॅनेज करणार तोपर्यंत तुम्हाला वाटणार की बाहेर आपण असं राहू, पण स्क्रिझोफेनिया एकदा जडल्याने तुम्हाला ते मॅनेज करणं अवघड होईल. कधीही तुमचा कोणताही अवतार बाहेर येईल. कोणासमोर तुम्ही रागवणार, कोणासमोर चांगलं बोलणार, मग लोक तुम्हाला वेडे म्हणणं सुरू करणार. मग हे इथपर्यंत येणं गरजेचं आहे का? लोक तुम्हाला काय म्हणतील ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे का? का तुम्ही मुळात काय आहात ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरोखर हेल्पिंग नेचर करा असेल, तुमचा हेल्पिंग नेचर जर तुम्हाला बनवायचा असेल तर सर्वप्रथम काय करावं लागेल, लोक तुम्हाला काय म्हणतील हे सोडून द्यावं लागेल आणि आपला जो स्वभाव आहे, आपला स्वभाव चेंज करावा लागेल. मग काय करायचं? आपण प्रेमपूर्ण, आनंदपूर्ण, उत्साही राहण्यासाठी काय करावं लागेल? तेच फिरून फिरून घड्याळाची काटा तिथेच येतो. काय? ऍक्टिव्ह माइंड थेरपी. मनातले कचरा बाहेर काढून टाकणं हे एकमेव पर्याय आहे. ह्याच्या पलीकडे अजून बरेच आहेत पर्याय, पण बेसिक जो आहे, बेसिक तुमच्या मनातून हा जो कचरा साचलेला आहे आत्ता 5 वर्षानुवर्ष, त्याशिवाय दुसरा पर्याय तुम्हाला चॉईस करता येणार नाही. सर्वप्रथम कचरा काढून टाकल्यानंतर मग तुमच्याकडे ऑप्शन असतील. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला हेल्प करायचं आहे का मेडिटेशन करायचं आहे का माइंड पॉवर वाढवायचा आहे का क्रिएटिव्हिटी व्हायचं आहे का सेन्सिटिव्हिटी व्हायचं आहे का प्रेमपूर्ण व्हायचं आहे? आनंदी तर तुम्ही राहणार, आनंदपूर्ण तुम्ही राहणारच. कारण आपल्या घरात कचरा साचलाय. समजा आपल्या घरात कचरा आहे, भरपूर कचरा आहे, किंवा साफसफाई करायचं आहे. तुम्हाला चांगलं वाटणार का हो साफसफाई करायला? कोणालाही चांगलं वाटणार नाही, कंटाळा येईल, मन नको म्हणेल, जाऊ दे, सोड, राहू दे. पण तरी तुम्ही तुमचं मन घट्ट करून जर पूर्ण घर स्वच्छ केला, मग स्वच्छ केल्यावर तुम्हाला काय वाटणार? स्वच्छ केल्यावर तुम्हाला असं वाटणार का उगाच मी घर स्वच्छ केलं, उगाच सगळं हे केलं, असं वाटणार का? नाही. जसं घर पूर्ण स्वच्छ होईल तुम्हाला आनंद वाटणार, तुम्ही आनंदी होणार. तसंच तुमच्या मनातला कचरा काढायला तुम्हाला नको वाटणार. काय वाटणार? बस आपलं लेक्चर ऐकू, बस मला येते, मला माहिती आहे ॲक्टिव्ह माइंड थेरपीमध्ये काय करायचं मला माहिती आहे, काय फक्त जम्प करायचे, श्वास वडे संपला, अजून काय असते असं आपल्याला वाटणार. ॲक्टिव्ह माइंड थेरपी करायची गरज काय आहे असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही करता त्याच्यानंतर तुमचा जो माइंड रिलॅक्स होतो, तुमचा बॉडी रिलॅक्स होतो, मनातून कचरा काही प्रमाणात बाहेर पडतो, तेव्हा तुम्हाला वाटतं, ॲक्टिव्ह माइंड थेरपी झाल्यानंतर एक 5 मिनिटांनी वाटतो मी रिलॅक्स झालो, मी थोडा प्रसन्न झालो. म्हणून हे ॲक्टिव्ह माइंड थेरपीचं तुम्ही रूपरेषा आखण्याचं किंवा मला माहिती आहे एवढंच असते, असं असतं असं विचार करण्यापेक्षा मुळात कृती करणं फार गरजेचं आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, एकाग्रता कसं करायचं? बस डोळे बंद करा, बसा, मन एकाग्र होतं. पुस्तकामध्ये वाचलेलं असतो आपण. मग आपण आपल्याला काय म्हणतो, एकाग्रता काय सोपी गोष्ट आहे, काय डोळे बंद करून शांत बसले की संपलं, एकाग्र होतो. पण होतो का मुळात एकाग्रता तसं? कधी तुम्ही ट्राय केला का? तर ट्राय करा, तर अजिबात होत नाही. कारण पुस्तकामध्ये वाचणं किंवा एकाचं लेक्चर ऐकून आपल्याला आपण समजून घेणं हा वेगळा भाग आहे. मुळात आपण कृती करणं, कृती केल्यावर जे अनुभव मिळते तो अनुभव मिळणं हा वेगळा भाग आहे. म्हणून तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पुस्तकी ज्ञान भरलेलं असतो
किंवा कुठेतरी बघितलेलं, कुठेतरी ऐकलेलं, मग आपल्याला आभास निर्माण होत असतो की मला येते, मी कधीही करू शकतो. तर ही गोष्ट तेवढी सोपी नाही. वर्षानुवर्ष तुमच्या मनात जो घाण साचलेला आहे, कचरा साचलेला आहे, तो एवढा सहजासहजी निघणार नाही. तेवढा सहज निघाला असता तर कोणीही आतापर्यंत ना आपलं मन स्वच्छ करून घेतलं असतं. मुळात मन स्वच्छ करणं हेच मनाला कठीण वाटतं. तुमचं मन काय वाटतं, माझं मन स्वच्छच आहे, काय माझ्या मनात काय बी नाही. पण जेव्हा तुम्ही कचरा काढायला सुरुवात करता तर निघतच राहतो, निघतच राहतो, निघतच राहतो. पण ज्यावेळेस पूर्ण तुमचं माइंड क्लीन होईल तेव्हा तुमच्यामध्ये आनंद उतरतो, प्रेम भाव उतरतो, प्रसन्नता तुमच्यामध्ये दाटून येते. त्या व्यक्तीचं ऐकून किंवा माझंही समजा, मी पण सांगतो की माझं ऐकून तुम्हाला असं वाटणं की बाबा मला येतंय, मी करू शकतो कधीही, तर हे चुकीचं आहे. मीच नाही, जिथं जिथं तुम्हाला संधी मिळती तुमचं मन स्वच्छ करायचं, ते संधी तुम्ही सोडू नका. पण तुम्ही तसल्या संधी सोडता, तुम्ही काय करता, आता पहा तुम्ही कसले संधी ओळखता. कोण मित्र आला गप्पा टप्पा करायला, चला सर्व काम बाजूला ठेवून गप्पा टप्पा, काय चाललंय, कसं चाललंय, ह्याचं कसं चाललंय, मुलगा काय करायला, मुलगी काय करायला, त्याचं लग्न झालं का. आता हे सर्व गोष्टी तुम्हाला गरजेच्या असतात का? जर तुम्ही ठीक ठीक विचार केला तर काही गोष्टीचं काहीही गरज नसते तुम्हाला, अजिबात तीळ मात्र सुद्धा गरज नसती. पण आपण ह्याच्यात वेळ घालवतो कारण मन असल्या गोष्टीमध्येच रमतो. मन स्वच्छ करू हे मनाला पटत नाही. कारण जसं एक चोर असतो, त्याला चोर म्हणलेलं त्याला पटत नाही, तसं आपलं मन काय आहे, स्वतःला स्वच्छ करणं म्हणजे ना पटत नाही. मग इथं आपल्याला फोर्सफुली करावं लागतं. म्हणून तर तो आपला ॲक्टिव्ह माइंड थेरपी जो आहे तो फोर्सफुली आहे. भाग पाडायचं, सुरुवात करायला लावायचं. मग 1-2 मिनिटांनी काय होतं, तुमचं मन निघून जातो, थकतो. मग तेव्हा तुमचं अंतर्मन साथ देतो ह्या गोष्टीमध्ये. ॲक्टिव्ह माइंड थेरपी जेव्हा तुम्ही करत असता, सुरुवातीचे 1-2 मिनिट तुम्हाला वाटत असतील की काय बस करू, जाऊ दे, सोडा, नंतर बघू, वेळ आहे, नाहीतर कोणतर आलेत का बघू, बाहेर कोणतर आलेत का, काय तर आवाज येऊ लागलं, असं याच्यात ना तुमचं मन ना तुम्हाला डायव्हर्ट करत असतो. पण जर तुम्ही तिकडे लक्ष नाही द्यायचं, तर कंटिन्यू करत असाल तर दुसरा मिनिट संपला की तिसऱ्या मिनिटापासून तुमचं अंतर्मन सक्रिय होतो. सबकॉन्शियस माइंड सक्रिय होऊन तुमचा जो वेग आहे तो भयानक वाढतो. श्वासाची गती भयानक वाढायला लागते. जो जंपिंग आहे फार म्हणजे फार वेगवान होऊ शकतो. मग तेव्हा तुम्हाला भान राहणार नाही, मन आहे का नाही याचं भान राहणार नाही, मनात विचार येतोय का याचं भान राहणार नाही. फक्त जम्प अँड ब्रेथ एवढंच तुमच्या मनात राहणार आहे. आणि जेव्हा स्टॉप म्हणतो आम्ही तेव्हा तुमचं मन पूर्णपणे थांबलेलं असतं, मनातले विचार पूर्णपणे थांबलेले असतात, पूर्ण शरीर थकून अगदी निश्चल असं पडून राहणार. मग त्यावेळेस जे सजेशन्स तुम्हाला मिळतील ते फार म्हणजे फार महत्त्वाचे असतात. ते सजेशन तुमच्या मनात न जाता डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. मग तुमच्या मनातून हेल्पिंग नेचरनं आनंद भावना, प्रेम, उत्साह हे सर्व गोष्टी वरती उठून येतात. जसं कचरा निघून गेला की स्वच्छ पाणी दिसायला सुरुवात होती, तसाच प्रकार ह्याच्यामध्ये घडतो. म्हणून हेल्पिंग नेचर करायचं असेल तर हेल्पिंग नेचर तुम्हाला कोण अडवलं दुसऱ्यांना हेल्प करायला सांगा बरं. भरपूर लोक आहेत ज्यांना मदतीची इच्छा आहे, करा मदत, कोण नको म्हणलं. पण तुम्ही परत म्हणताय काय, लोक बरोबर नाही म्हणून करू वाटत नाही. तुम्ही बरोबर नाही त्याचा अर्थ तुमच्या मनात अजून मळ आहे. तुम्हाला दुसऱ्यांना मदत करायची इच्छा नाही, पण तुम्ही दुसऱ्यांना मदत करू इच्छिता हे तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून हा असा होतो.
म्हणून दुसऱ्यांना मदत करायची इच्छा दाखवणं थांबवा. मुळात तुमच्या मनात इच्छा आहे का ते पडताळून पहा. इच्छा असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही मदत करायला. जसं एक फूल आहे, फूल जर उमललं तर त्याचा सुगंध पसरण्यास कोणीही अडवू शकणार नाही. तो सुगंध पसरणारच. मुळात फुलच नाही तिथं. प्लॅस्टिकचे जर फुलं जर तुम्ही ठेवले, मग त्याच्यातनं वास येतो का नाही येत, मग तुम्ही सेंट मारता, त्याला स्प्रे करावा लागतं, मग थोडंसं वास आल्यासारखं होतो. वास येत नाही आल्यासारखं भास होतो. असंच आहे तुमचा हेल्पिंग नेचर. तुम्हाला करू वाटतंय पण मुळात हेल्पिंग नेचर नाही तुमचा. तर करू वाटणं हा जो आहे हे फक्त दाखवणं आहे दुसऱ्यांना. दुसऱ्यांना दाखवून आपली प्रतिमा मोठी करायची की मी किती महान आहे, माझी इच्छा पहा किती छान आहे, किती सुंदर माझे विचार आहेत. हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जे आपण करतो ह्याच्याने तुमच्यामध्ये हेल्पिंग नेचर निर्माण होत नसतं. मग तुम्हाला जर दुसऱ्यांना मदत करायची असेल तर मदतीची भावना अगोदर जागृत करा. अगोदर तुम्ही प्रेमपूर्ण व्हा. मग तुमच्या हातनं जे होईल ते हेल्पच होईल. तुम्ही जे कराल त्याच्याने लोकांना मदतच होईल. तुमच्या मुळात तुमच्यात हेल्पिंग नेचर नसल्यामुळे तुम्ही काहीही करत असाल तर तुम्हाला वाटेल की तुम्ही हेल्प केला, पण त्या हेल्पचा लोकांना काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हेल्पिंग नेचर करायचं हे थांबवा. अगोदर भावना निर्माण करा. मग तुम्ही जे कराल त्याचा नक्कीच इतरांना फायदा होईल. ठीक आहे, आताच आपण सेशन संपवूया. नेक्स्ट सेशनकडे वळूया. ॲक्टिव्ह माइंड थेरपी सर्वांना करायचं आहे आणि केलं तरच काहीतरी होणार आहे. न करता काहीही होणार नाही.